हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माधुरीज कुकिंग ब्लॉग या चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहे श्री क्षेत्र सोमेश्वर या मंदिरामध्ये। श्री क्षेत्र सोमेश्वर हे मंदिर सोमेश्वरवाडी पाषाण या ठिकाणी आहे। हे मंदिर पुण्यापासून 9 किलोमीटर अंतरावरती आहे। तुम्ही पाहू शकता हा मंदिराचा पुढचा भाग आहे। इथे आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत। हे एक पुरातनकालीन मंदिर आहे। यावरील नक्षीकाम तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर आहे। मंदिराच्या समोर तुम्ही पाहू शकता नंदी विराजमान आहेत। यावरतीही खूप सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात उतरत आहोत। समोर अतिशय सुंदर असा कासवही आहे आणि ही समोर श्री सोमेश्वरांची पिंड आहे, जी खाली भूगर्भात आहे। तुम्ही पाहू शकता मंदिराचा पूर्ण बांधकाम हे संगमरवरी दगडाने केलेले आहे, ज्यामुळे मंदिर हे थंड राहते। हे अतिशय प्राचीनकालीन मंदिर आहे। हा मंदिराचा गाभारा आहे, जो संगमरवरी दगडाने बांधलेला आहे। असे हे सुंदर मंदिर राजमाता जिजाबाई यांनी 1640 ते 1650 मध्ये बनवलेले हे मंदिर आहे। या मंदिराच्या साइडचे हे बांधकाम आहे। तुम्ही पाहू शकता इथं अन्नछत्रालय आहे। येथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरांची प्रतिकृती पाहायला मिळते। हे श्री केदारनाथ मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे, जी अतिशय सुंदर आहे पाहण्यासाठी। तुम्ही पाहू शकता अतिशय अशी सुंदर ही प्रतिकृती बनवलेली आहे। हे काशी विश्वनाथाचे मंदिर आहे। आणि हे श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर, हिंगोली, महाराष्ट्र। अशा खूप सुंदर प्रतिकृती या ठिकाणी या मंदिराच्या बाहेरील साइड ह्या सर्व मंदिराच्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत। अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी मांडलेला आहे, जो पाहण्यात खूप छान वाटतो आणि मन प्रसन्नही होतं। हुबेहूब मंदिराची प्रतिकृती इथे बनवलेली आहे। राजमाता जिजाऊ यांनी हे बांधलेले मंदिर अतिशय सुंदर आणि प्राचीनकालीन आहे। दर श्रावण महिन्यात सोमवारी या ठिकाणी खूप अशी गर्दी होते। दर श्रावण महिन्यात सोमवारी हजारो भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात व आपल्या मनोकामना अशा पूर्ण करतात। इथे श्रावण महिन्यात नागही दिसतो अशी येथील लोकांची मान्यता आहे। असे सुंदर व प्राचीन मंदिरात तुम्ही भेट देण्यास अवश्य यावे। हे मंदिर पाषाण या ठिकाणी विराजमान आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच ह्या मंदिराला एकदा तरी भेट द्या। धन्यवाद।